तर जयंत पाटील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून ज्या पद्धतीने चर्चा महाराष्ट्रभर आहे, कितपत तुम्हाला काय कितपत माझी चर्चा लोकांच्यात आहे, प्रसार माध्यमात नाही आहे. शरद पवार साहेब हे पक्षप्रमुखले भीष्माचार्य आहेत, तर त्यांनी डॉक्टरेट त्यामध्ये केलेली आहे. पवार साहेबांनी कधी कुठला पक्ष फोडला नाही आणि पक्ष फोडून पक्ष चोरला नाही आणि पक्ष चोरून चिन्ह चोरलं नाही. हे सगळं देवेंद्र फडणवीसांच्यात दिसतं. शरद पवार साहेबांनी असं कधी केलं नाही. काहींनी ते पक्ष सोडले असतील आणि ते सोडल्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले, याला पक्षफोडी म्हणत नाही. त्यांनी काँग्रेस जॉईन केली, इथं पक्ष फोडला, दुसरा पक्ष काढला, त्याला चिन्हही काढून दिलं. सगळ्या अधिकारांचा म्हणजे जे काय प्रशासनाचे अधिकार या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आहेत त्याचा अतिशय दुरुपयोग महाराष्ट्रात शिवसेनेच्या बाबतीत झाला. शिवसेना फोडली, 2 पक्ष केले. राष्ट्रवादी फोडली, त्याचे 2 पक्ष केले. हा उद्योग कोणी केला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे आणि म्हणून महाराष्ट्रात फिरणं त्यांना मुश्किल झालं. पंकजा मुंडे असतील यांनी विरोध करताना दिसतंय त्या प्रचाराला. असं आहे की त्यांच्यात राहून त्यांच्या विचारांना विरोध करणं जर तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही त्यांची बाजू सोडा ना. आणि तुम्ही याचे परिणाम माहिती आहेत म्हणून ती मतं ही सगळी मिळावीत असा दोन्ही दरडीवर हात ठेवून चाललेला आहे. आमची तर भूमिका ही आहे की पडेंगे तो बडेंगे हा विचार 21व्या शतकात मांडला पाहिजे. बटेंगे तो कटेंगे हे 18व्या शतकातला विचार आहे. भारतीय जनता पक्ष विचाराने किती मागासलेली आणि मागं गेलेली आहे हे याच्यातून दिसतं. आमचा नारा आहे पडेंगे तो बडेंगे. तेच मुख्यमंत्री होणार हे अमित शहानी 10 वेळा सांगितलेलं आहे. भारतीय जनता पक्ष युती निवडून आल्यावर निवडणुकीच्या नंतर देवेंद्र फडणवीसनाच मुख्यमंत्री करण्याचा त्यांचा इरादा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हे कधी सुट्टी देतील सांगता येत नाही. शेवटी मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसांना करायचं हेच भारतीय जनता पक्षाचा ठाम निर्धार आहे. नाहीतर अमित शहा ते 2-2, 3-3 वेळा बोललेच नसते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.